नमस्कार. वसई विरार परिसरामध्ये भरपूर असे बांधकाम अनधिकृत आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची परमिशन नसते किंवा कोणत्याही शासकीय नियमाचं उल्लंघन करून ह्या ठिकाणी बिल्डिंग बनवले जातात आणि त्या ठिकाणचे फ्लॅट सरसरित्या दुय्यम निबंधक हे रजिस्ट्रेशन देखील करत असतात. परंतु ह्याच विषयावरती वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रदीप पवार यांनी ह्या विषयावरतीच बोट ठेवलेला आहे आणि आयुक्तांकडून माहिती मागवलेली आहे. आयुक्तांना त्यांनी सांगितलं आहे की शासनाने एक GR काढलेला आहे, परंतु महानगरपालिका त्या GR वरती काहीच महानगरपालिकेने त्या GR वरती कोणत्याही प्रकारची ऍक्शन न घेता तो GR आपल्याकडे ठेवलेला आहे. अजून त्यावरती अंमलबजावणी झाली नाही. आता हे प्रकरण काय आहे हे आपण स्वतः प्रदीप पवार यांच्याकडूनच विचार करूया आणि त्यांच्याकडूनच सर्व जाणून घेऊया. पवार साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, एकंदरीत तुम्ही जी माहिती मागवलेली आहे ती काय, त्याचा काय विषय काय? मी नगरसेवक प्रदीप पवार, भारतीय जनता पक्षाचा प्रभाग क्रमांक 23चा जनसामान्य सर्वसामान्यांच्या विषयाला न्याय देण्यासाठी मी सभागृहामध्ये आलो. 2 वेळा मी नगरसेवक म्हणून निवडून का आलो? कारण सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य माणसांच्या विषयाला न्याय दिला पाहिजे. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून जो कारभार चाललेला आहे, प्रशासकीय कारभार होता तेव्हा मी समजू शकतो, पण आज हा सत्ताधारी बसलेले असताना त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या नजरेखाली हा कारभार चाललाय की हा मोठा प्रश्न मला उत्पन्न झाला. कारण 2018 साली महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढला की जे दस्त नोंद होते, दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंद होते, हे जर महानगरपालिका असून दे, स्थानिक प्रशासन असून दे, ह्यांच्या जर प्रभागामध्ये, यांच्या विभागामध्ये जर कोणते अनधिकृत बांधकाम होत असेल किंवा जर इमारती सदनिका उभ्या राहत असतील, त्याची सर्वस्व माहिती दुय्यम निबंधक रजिस्ट्रारला पत्राद्वारे यांनी कळवायची आहे की अशा प्रॉपर्टीची, अशा सदनिकांची दस्त नोंद होऊ नये, रजिस्ट्रेशन होऊ नये. परंतु दुर्भाग्य आहे वसई विरार महानगरपालिकेच्या, मी जनतेचं दुर्भाग्य बोलतोय, कारण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आजपर्यंत, आतापर्यंत जर असे जर पत्रक जर दिले असतील दुय्यम निबंधकाला की इथे होऊ नये, तर त्यांनी जनतेसमोर त्याचा खुलासा करावा. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर द्यावं, पण आज ते उत्तरही देत नाही व जनतेला खुलासा देत नाही. ह्याचा अर्थ भूमाफिया आणि जे अनधिकृत जे चाळ माफिया आहेत किंवा बिल्डिंग माफिया आहेत, जे भूमाफिया आहेत, ह्यांचं समर्थन करतं असं इनडायरेक्टली मी मानतो. ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विचार करावा. हे सर्वसामान्य नागरिक ज्या टायमाला फ्लॅट घेतो त्या टायमाला त्याच्या आयुष्यातली सगळी स्वप्नांचा ते चुराडा होतो. जर अशा ठिकाणी जर घेतलं तर त्यांची स्वप्न असतात, कष्ट करून तिळतिळ पैसा कमवून ते लोक फ्लॅट घेतात आणि आज ते अनधिकृत झाले आणि उद्या त्यांच्यावर तोडक कारवाई झाली, त्याला जबाबदार कोण? अशी उदाहरणं आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या 10-12 वर्षात बऱ्याच सोसायट्या पडल्या, बऱ्याच बिल्डिंगी पाडल्या. पण राहायला आल्यानंतर पाडण्यापेक्षा ते राहायला यायच्या अगोदर त्या रिक्त असताना त्यांच्या बांधकामाला तुम्ही का नाही आळा घालत आहे व त्यांची पूर्ण नोंद दुय्यम निबंधकाकडे का नाही देत? मी दुय्यम निबंधक कमिशनर प्राची घोलप पालघरला, मी यांच्या मॅडमची ज्या JRD आहेत त्यांच्याशी मी ह्याच्याबद्दल चर्चा केली. त्यांनी मला खुलासा केला, आज नाही मला महानगरपालिकेचा कोणताही पत्रव्यवहार माझ्याकडे आलं नाही. त्यांनी जर दिले असते तर आमच्या विभागामार्फत आम्ही ही जे दस्त जी नोंद होती आहे ती रोखली पाहिजे. हे कोण यांना पाठीशी घालताय? सर्वसामान्यांच्या पैशाची किंमत नाही काय? हा भ्रष्ट अधिकारी झोपलाय काय? एका प्रभागामध्ये जर साधं 10x10चं जर झोपडं जर लागलं तर त्याच्यावर बुलडोजर तोडून ती झोपडी पाडून किंवा ती दुकानं पाडून त्याच्यावरती बुलडोजर तोडून हातोडा टाकून स्वतःचे पाठ थोपटून घेतात की बघा आम्ही अतिक्रमणचं काम करताय. मग या 8-8 माळ्याच्या ज्या सदनिका उभ्या राहिल्यात ह्याच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव का? ह्याचा प्रश्न आज मला पडलेला आहे आणि हा वसईकर जनतेलाही पडलेला आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी घरं घेतलेली आहेत आणि त्यांची घरं हे दुय्यम निबंधकांनी रजिस्ट्रेशन केलेली आहेत, आता ह्यावरती महानगरपालिकेने ऍक्च्युली खरं बघितलं तर लेटर दिलं नाही आणि त्यांची फसवणूक झाली आहे. आता महानगरपालिका ह्यावरती काही त्यांना मदत करणार आहे का? ना हाच जाप आम्ही महानगरपालिकेला, सन्मान्य आयुक्त साहेब असून दे, मी महापौरांनाही पत्रक टाकलंय आणि अतिक्रमण अधिकारी जे आहेत त्यांच्याशी मी संपर्कात आहे. परंतु काय होतं, ही जी आहे ती त्यांच्या दुय्यम कारवाई करण्यापेक्षा ह्या भूमाफियांनाच पहिला आळा घातला पाहिजे. तुम्ही जर 8 माळे उभे राहेपर्यंत
प्रभाग उपायुक्त काय करतात, प्रत्येक प्रभाग समिती आहे तिथेच त्यांच्या निदर्शनात येतं. मी मगाशीच बोललो की हे स्वतःची एखाद्या छोट्याशा गोष्टीवर हातोडा आणतात आणि स्वतःची पाठ थोपटून घेतात की आम्ही अतिक्रमणाला आळा घालतोय. वास्तविक पाहता 40% आसपास या वसई विरारमध्ये अतिक्रमणाचं हे झालंय. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी नाही 4 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की हा वसई विरार भाग हा तिसरी मुंबई म्हणून आज इथे प्रचलित येणार आहे. मग ह्या तिसऱ्या मुंबईला हे गालबट लावायचं आणि हे त्याला काळं फासायचं. मागे बघितलं तुम्ही, शेट्टी साहेब असून दे, पवार असून दे, ह्या अतिक्रमणामध्ये ईडी पासून सर्वस्व चौकशा झाल्या. मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा अधिकारी वर्ग चाललाय काय? म्हणजे ते गुरु आणि हे शिक्षकही तेच करतात आहेत काय? मग हा मोठा प्रश्न आलाय. सर्वसामान्य माणसाला न्याय द्या, सर्वसामान्यांना हा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मी आवाज उचललाय. आणि मला अपेक्षा आहे सन्माननीय जे आपले आताचे आयुक्त साहेब आहे किंवा महापौर आहे यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि या अतिक्रमण भूमाफियांना नस्तनाबूत करावं. आता जर का आयुक्तांनी अजून देखील तुमच्या लेटरवरती तुम्हाला उत्तर दिलं नाही किंवा त्यांना देखील पाठवलं नाही, तर पुढे तुमचे काय, ह्याविषयी काय तुम्ही आंदोलन करणार आहात का? नाही, नक्कीच आंदोलन म्हणजे मोठं बघा काय असतं माहित आहे काय, फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही, वित्तीय संस्था असून दे, बँक असून दे, म्हणजे हे देशाविरोधी घटना आहे. ह्या अशा लोकांना आपण सुसाट सोडायचं काय मला सांगा? कित्येक नालासोपारा असून दे, वसई पत्रिका असून दे, विरारमध्ये पण आजपर्यंत ज्या बिल्डिंगी पडल्या त्याही अनधिकृत होत्या. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली लोकांच्या जीवनाशी खेळताय. समजलात ना? आयुक्तांकडे माझी एकच मागणी आहे, त्याचा पूर्ण पाठपुरावा झाला पाहिजे. दुय्यम निबंधकांना तुम्ही पत्रक काढा आणि अशा बिल्डिंगी ज्या अनधिकृत आहेत ह्यांचे दस्त नोंद झाली नाही पाहिजे, ही माझी विनंती आहे. आज मी विनंती करतोय, परंतु ह्या महानगरपालिकेच्या द्वारासमोरच मी मोठं एक आंदोलन उभं करीन. मग तेव्हा बोलू नका. तर आपण ऐकलं नगरसेवक प्रदीप पवार ह्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की वसई विरार भागामध्ये अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहेत, परंतु अशी बांधकामं केल्यानंतर महानगरपालिकाच त्यांना कुठेतरी मदत करत असते. कारण जर का महानगरपालिकेने तसं शासनाने काढलेला दस्त आणि हा जो GR आहे, ह्या GR प्रमाणे जर का दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकाकडे ह्या पत्राची एक प्रत पाठवली असती आणि सांगितलं असतं की जे काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते दस्त नोंदणी करायचे नाहीत, तर आज कित्येकांचे संसार वाचले असते. वसई विरारमध्ये मागच्या काळामध्ये 41 बिल्डिंग देखील तुटल्या आहेत. त्या देखील ह्याच एका लेटर पत्र, असंच पत्र न दिल्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन व्हायच्या आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला असं वाटायचं की माझं घर हे अधिकृत झालेलं आहे, कारण शासनाचा मी टॅक्स भरतोय आणि दस्त हा रजिस्ट्रेशन करतोय. आणि भोळी भाबडी जनता ही अशा एका पत्रामुळे ती तिकडे फसली जाते आणि त्यांचं जीवन, संपूर्ण जीवनामध्ये आयुष्यात घेतलेला एक फ्लॅट हा देखील आपल्या हातून जातो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.